हॅलो गाईज, दुपारचे 1 वाजलेले आणि मी आता सकाळच्या 9:30 वाजल्यापासून पाणी धरते शेतात. मध्ये अर्धा तास लाईट गेली होती, तेव्हा जेवायला घरी गेले होते. जेवण वगैरे करून आलेले आणि अजून आता अर्धा तास आपलं पाणी चालू राहील. मग स्प्रिंकलर चालू करायचं वरती आणि घरी जायचं. किती उन्हाचं काम करायला लागते शेतकऱ्याला. दुपारचे 1 वाजले तरी आम्ही पाणी धरतोय शेतामध्ये. एवढं ऊन येतं आम्ही आणि तरी शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही. काकडीला पाणी धरते मी. काकडीचा बाजार जेवढा वरती जाईल तेवढा आनंदच होईन. उन्हात पाणी धरतोय. कष्टाला फळ मिळालं तर बरं. हे बाजरीच्या सावलीला बसून पाणी धरायचं काम चालू आहे. तुम्ही पण एक शेतकरी असाल तर तुम्हाला पण कळेल शेतकऱ्याचे कष्ट काय आहेत ते. त्याच्यामुळं कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याच्या विषयी. तुमच्या पण भावना आमच्यापर्यंत कळू द्या. आम्हाला तर असंच वाटतंय का शेतकऱ्याला कष्ट चुकत नाही आहेत आणि म्हणावा असा बाजारभाव पण भेटत नाही. कधी कधी माल हा मार्केटला नेल्यावरती संपतो किंवा कधी कधी तो तसाच टाकून द्यायला लागतो. आपण एवढं कष्ट करून तो माल मोठा करतो, काढतो वगैरे आणि तो नेतो विकायला आणि जर त्याला व्यवस्थित बाजारभाव भेटला नाही तर शेतकऱ्याचं हाल होतात खूप. कारण त्याला खर्च पण खूप करावा लागतो आणि कष्ट पण खूप करावे लागतात. त्यामुळे सपोर्ट करा शेतकऱ्याला. आणि एक आमचे शेतकऱ्याने एक चॅनल सुरू केलं आहे, त्याला पण साथ द्या. धन्यवाद. बाय. कमेंट करून सांगा.